कधी कधी अचानक ठरवलेले प्लॅन खूप सक्सेसफुल होतात आणि त्यापैकीच आमचा आजचा हा प्लॅन आहे. कारण मी, ताई आणि गौरी आणि अभिदा, मी चौघीजणी बीचवरती जायचं ठरलं. अगदी अचानक, म्हणजे तासाभरात आमचा प्रोग्राम ठरला आणि आम्ही निघालो सुद्धा. म्हणजे काही प्लॅनिंग नाही, काही नाही, असं म्हणू शकतो ना. जो पटापटवाला प्लॅन होता तो तयार झाला आणि आम्ही गुहागरमध्ये आलो आणि आम्हाला स्टे पाहिजे होता. एक दिवस छान राहायचं होतं, कारण बीचवरती मस्त मजा मस्ती करायची होती. त्याच्यामुळे आम्ही आधी आणि येता येताच मग आम्ही थोडंसं बुकिंग वगैरे बघितलं, कारण आमचं आधी काहीच ठरलं नव्हतं. आणि छान आम्हाला एक रूम भेटली. बरं, होमस्टेच आहे हा आणि गुहागरच्या जवळच आहे. खूप बीचचा जवळ आहे असं नाही म्हणता येणार. थोडं थोडं एक 10 ते 15 मिनटं वगैरे लागली. होमस्टे आहे, त्याच्यामुळे याचे रेट आम्हाला 2,500 पर नाईट वगैरे असे पडले. आणि याच्या बाजूला पण मोठा वगैरे रूम आहे. जर कोणाला पाहिजे असेल तर जाऊ शकता. स्वामी समर्थ म्हणून आहे आणि बघू शकता, छान अगदी हिरवळ आहे आणि गॅलरी वगैरे होती. पण खरं सांगू तर आम्ही तेवढं रूममध्ये राहिलोच नाही. म्हणजे थोडाफार आम्ही आराम केला. त्याच्यानंतर आम्ही लगेचच बीचवरती गेलो आणि बघू शकता, अगदी 10 ते 15 मिनटं आम्ही छान फ्रेश वगैरे झालो. त्याच्यानंतर चहा नाश्ता तिथून मागवून घेतला आणि यांचे थालीपीठ खरंच खूप सुंदर थालीपीठ आहेत. आम्ही असं जस्ट ट्राय म्हणून आम्ही मागवले होते, पण थालीपीठ आणि चहा आम्ही छान पोटभर खाऊन घेतलं. अगदी सुंदर होतं. त्याच्यानंतर मग आम्ही लगेचच बीचवरती आलो आणि त्यांनी तिथूनच आम्हाला ऑटो वगैरे सगळं बघून दिलं, कारण आम्ही तिघीजणीच गेलो होतो. त्याच्यामुळे छान ऑटो वगैरे त्यांनी बघून दिली आणि आम्ही मस्त बीचवरती आलो. अगदी 10 ते 15 मिनटाच्या अंतरावरती बीच आहे. खूपदा याआधी पण गुहागर बीचवरती खूपदा गेलेलो आहे. खूप जुन्या जुन्या आठवणी आहेत. पण यावेळेला आम्ही अभिदासाठी आलो, कारण रत्नागिरी साईडला तर नेहमीच जाणं होतं. कारण जाता येता तर होतंच, कारण तिकडे घर पडतं, त्याच्यामुळे जाणं येणं असतं. आणि त्याच्यामुळे आम्ही यावेळेला गुहागर बीचवरती गेलो. अभिदाला खूप बीचेस आवडतात आणि त्या साईडला तिला मिळत नाहीत, नागपूर साईडला वगैरे. त्याच्यामुळे ज्यावेळेला ती सुट्टीमध्ये इकडे येते कोकणात, त्यावेळेला तिचं असं असतं की एकदा तरी छान मनसोक्त बीचवरती खेळायचं आहे. खूप वेळ ती पाण्यामध्ये खेळली, त्याच्यानंतर वाळूमध्ये वगैरे खेळली आणि बघू शकता, अगदी संध्याकाळ होईपर्यंत आम्ही बीचवरतीच होतो. त्याच्यानंतर मग आमचं प्लॅनिंग असं झालं की इथेच काहीतरी छान खाऊन पिऊन मग रात्री लेट रूममध्ये जायचं. आणि बीच म्हटलं की बाजूला छान छान चौपाटी असते, त्याच्यामध्ये पाणीपुरी म्हणा, शेवपुरी म्हणा, असं काही काही आम्हाला खायचं होतं. बरं, छान शेवपुरी, पाणीपुरी, त्याच्यानंतर मॅगी वगैरे आम्ही खाऊन घेतलं. थोडाफार तिथेच वेळ आम्ही घालवला. छान फिरलो आणि ठीकठाक होतं. एवढं पण काही वाववालं फिलिंग नव्हतं. त्याच्यानंतर मग आम्ही जेवणासाठी जाण्यासाठी प्लॅन केला आणि गुहागरमध्ये खूप ठिकाणी मी ऐकलं होतं की अन्नपूर्ण म्हणा किंवा श्रद्धा म्हणा, अशा 2-3 हॉटेल्सची लोकांनी आम्हाला नावं सजेस्ट केली होती. त्यापैकी आम्ही अन्नपूर्णामध्ये गेलो, छान जेवलो आणि मग रात्री जाऊन झोपलो.